आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल. लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध. पोलीस आयुक्त यांना निवेदन. तैपन शेख यांच्यासह आणखी 3 ते 4 पत्रकारांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार विजय कुमार उघडे, शहराध्यक्ष ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन, तसेच पत्रकार विजय कुमार उघडे व युनुस अत्तार, पत्रकार यशवंत पवार, सादिक शेख, पत्रकार संतोष पवार, वैजीनाथ बिराजदार, प्रसाद जगताप, पत्रकार अनिल शिराळकर, तसेच मुसा अत्तार, सूर्यकांत मनकडे, पत्रकार अशोक सुदर्शन तेलंग पाटील, पत्रकार निर्मला गुरव, रफिक देगावकर, तसेच संतोष धोत्रे, असलम नदाब, सिद्धू बुद्धेहळी, पत्रकार अपनी श्रीकोंडा बालोनी, तसेच पत्रकार अप्पासाहेब लंगोट, महेंद्र शिरसाट, पत्रकार फिरोज शेख, सिद्धराम नंदरगी, पत्रकार गणेश भालेराव, रहिमान पठाण, दत्ता भोसले, नागनाथ भोसले, रमजान चिंचोकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी पत्रकार विजय कुमार भगवान उघडे, ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा शहर अध्यक्ष. काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी तैपन शेख एमबीडीचे 24 ते पत्रकार व संपादक आहेत व आरटीआयचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाणामार झाले, त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. तर तसंच काही ह्या 4-5 दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत. त्याच्या अगोदर देखील प्रसाद जगताप त्या पत्रकार, तो आत्ताचा पत्रकार दैनिकचा आहे, त्याच्यावर मारहाण व शहराची भांडण लफडं झालेलं आहे. त्यानंतर सिद्धराम नंदरगी हा एका आरटीआयचा कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यालाही देखील काही गुंडाकडून रात्री 11 वाजता त्यांच्या घरी जाऊन त्याला मारायचा प्लॅन केले. सदर व ते सिद्धराम नंदरगी हे पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे. त्यांना हे मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही बाहेरगावचे अजय प्रभू हा एक पत्रकार आहे, तो देखील बातमीच्या लावण्याच्या परवाना होता. तर का बातमी लावला, काय असे हुज्जत घालून काही गुंडाने त्यांनाही मारण केलेलं आहे. तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत, त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निष्ठावंत प्रामाणिकपणे पत्रकाराचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीवघेणे हल्ला होत आहे. तर असे प्रकार वाढलेले आहेत. माननीय पोलीस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीनं लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे, पण तो कायदा अंमलात येत नाही. तरी सहसा कायदा हे अंमलात आला पाहिजे. सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील, न्यूज चॅनलचे असतील, पोर्टलचे असतील, युट्यूब चॅनलचे असतील, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक सर्व पत्रकार असतील, सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती, पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना, सामाजिक कार्य संघटना आहेत, त्यांच्याकडून माझे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय महोदय, मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्यावर जे संबंधित गुन्हे कलम लागू करावा, गुन्हे दाखल त्यांना अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा. हे विजय कुमार उघडे आहे, ऑल इंडिया रिपोर्टरचा शहराध्यक्षाच्या वतीने बोलतो मी. पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड. मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा. अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स. सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे. अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे. महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर. मोबाईल नंबर 9850 36 32 02. आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे. संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर. मोबाईल नंबर 9850 36 32 02.
शी संपर्क साधावा.